तर मित्रांनो इथे बघू शकता आपली डिश रेडी आहे। घावणे, मटण आणि कांदा घेतलाय। तर इथे बघू शकता पौरगावचं शिव मंदिर आहे इकडे समोर। आणि हा इथला मित्रांनो व्ह्यू बघा साईडचा, पूर्ण कोकण नजारा। इथे बाबा बसलेत, मस्त असा व्ह्यू आहे इथे। मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती बैलगाडा शर्यतचे कंटिन्यू कंटेंट चालू आहेत आणि तुम्ही चांगला असा प्रतिसाद सुद्धा देताय। पण मित्रांनो आता मे महिन्यानंतर पावसाळा सुरू झाला की शर्यती थोड्या बंद होतील, त्याच्यामुळे आपण कोकणचे व्हिडिओ सुद्धा करू। मी राहतो ॲक्च्युअली कोकणात, त्याच्यामुळे ते सुद्धा कंटेंट तुम्हाला बघायला भेटतील। आणि तुम्ही जसा बैलगाड्या शर्यतीतले जेवढे आपले कंटेंट आहेत त्यांना सपोर्ट करताय, तसा सपोर्ट कोकणच्या व्हिडिओला सुद्धा कराल। तर मित्रांनो असा सपोर्ट करा। तर आता आलो आहे गावच्या जो आमचा पंप आहे तिकडे, इथे मागे व्ह्यू बघू शकता। आता पावसाळा सुरू झाला आहे, तर आपल्याला इकडे तुम्हाला माहिती आहे थोडी पाण्याची टंचाई आमच्या साईडला, तर पाण्याची लेवल बघा थोडी खाली खाली जाते। पण काय नाही, मे महिन्यापर्यंत पाणी पुरतं आम्हाला, नंतर काय पावसाळा सुरू होतो। तर चला आता जातोय घरी। तुम्हाला आज मस्त रेसिपी अशी बघायला भेटेल। आता काही रिव्हील नाही करत, तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघा। तर इथून चला आता जातोय घरी, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। इथे बघा इथे दिसतात कच्ची करवंद, आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा आहेत कच्ची आहेत, अजून काही पिकली नाहीत। मोठं झाड आहे पण तेवढी करवंद नाहीत, नाहीतर वरती जी झाडं आहेत ना तिथे कच्ची करवंद भरपूर आहेत। हे झाड बघा किती मोठं आहे, तर याला करवंद खूप कमी लागलेत। आणि वरच्या साईडला जे आहे जी झाडं आहेत तिथे बऱ्यापैकी आहेत करवंद, छोट्या झाडांना पण मागाशी बघितले मी। चला आता जाऊया वरती। तर मित्रांनो जस्ट घरी आलोय आणि आज तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत मटण आणि घावणे या दोन्ही रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर कुकरमध्ये मम्मी आता फोडणी देते, थोडं तेल टाकलंय कुकरमध्ये आता, आणि वरून आता इथे बघू शकता तेल गरम केलेला कुकर, तेलामध्ये तेजपत्ता आहे ना, तेजपत्ता आणि जी लसूण मम्मीने छोटी केलेली ती लसूण यामध्ये टाकली आहे। त्यानंतर कांदा टाकला आहे बघू शकता। किती वेळ ठेवायचा, किती वेळ ठेवायचा? 5-10 मिनिटं परतायचं बघू शकता। गॅस स्लो ठेवलीस काय? गॅस थोडा स्लो ठेवायचा। इकडे आपला भात शिजतोय आणि तिकडे आपण आता रेसिपी बघतोय। तर आता यामध्ये मटन मिक्स केलंय मम्मीने, आणि काय काय टाकलं त्यात? तिखट मसाला, हळद, तिखट मसाला, हळद टाकली आहे। आणि आधी ती आपण फोडणी दिली ना, फोडणी दिली वरून मटन आणि त्याच्यावरून मसाला आणि हळद टाकली आहे, इथं बघू शकता। तर याच्यामध्ये मम्मीने गोडा वाटण सुद्धा ॲड केलं आहे। आणि मित्रांनो वरून आता थोडं पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर थोडं ते मटण हलवायचं आणि नंतर मग कुकर बंद करायचं। तर आता मम्मीने इथे मटण घातले बघू शकता, आणि आता घावणे करते। घावण्यांची सुद्धा रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। कोकणी पद्धतीतले घावणे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर आता आपण रेसिपी स्टार्ट केलेली आहे घावण्यांची। स्टार्टिंगला आहे इथे धुतलेला तांदळांचं पीठ, त्याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि एवढंच ना, दोनच ना, आणि मीठ, या 3 गोष्टी घेऊन आता मॅरिनेट करते मम्मी। किती वेळ असा हे करायचा? थोडाच वेळ ना, थोडाच वेळ तुम्हाला मॅरिनेट करायचा आहे। धुतलेला तांदळांचा पीठ आहे इथं बघू शकता। इकडे आपलं मटण शिजतंय आणि इकडे आता घावणे होत आहे। वरून थोडं आणखीन पाणी ओतलं आहे इथं बघू शकतो। तर इथे आता मम्मीने कावीळ ठेवली आहे आणि थोडं तेल घेतलंय। थोडा तेल लावून त्याच्यावरती हा जो पीठ आहे तो कावीळवरती ठेवायचा आणि पुढची रेसिपी तुम्हाला सांगतो। तर आता इथे मम्मी कावीळवरती थोडं कावीळ आपण थोडी गरम केले आणि त्याच्यावरती कांद्याने तेल लावलं आहे
आणि आता आपण पीठ त्याच्यावरती टाकून घेऊ. टेक्निक बघू शकता. तर कावीळच्या वरती आता ताट ठेवलं आहे. एक 5 ते 6 मिनटात आपण तिथून ताट आहे तो रिमूव्ह करू आणि बघूया कसा घावणा झाला आहे तो. तर आता ताट काढला आहे एक 4-5 मिनिटांनी आणि आपल्याला आता घावणा पलटी करायचा आहे थोडा गॅस कमी करून. तर पहिलाच घावणा आपला इथे रेडी झालाय बघू शकता. तर इथे आपला पहिला घावणा रेडी आहे बघू शकता. मस्त असं झालंय. आतिक सुद्धा आलाय रेसिपी बघायला. काय बोलशील बा? काय नाही खाणार मी आता खूप. ठीक आहे मग घे एक टेस्ट कर सांग जरा. करतो जरा थांब अजून होऊ दे. समज रहे हो ना. तर इथे बघता आता तुम्ही 3 घावणे आपले रेडी झालेत आणि जवळजवळ मटण पण आता शिजत आलंय. त्यामुळे आता घेऊ जेवायला. भूक पण लागले. एक थोडासा घावणा करपलाय बाकी घावणे ओके झालेत आणि याच्यात सुद्धा अजून 8 ते 9 घावणे मला होतील असं वाटतंय. तर मित्रांनो फायनली आपली डिश रेडी झाले. घावणे मटण कांदा आणि लिंबू घेतला टेस्टला. या जेवायला. तर मित्रांनो दिवस आहे दुसरा. तर कालची रेसिपी तुम्ही बघितलीत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आज माझा पेपर होता कोलाडला. तर आता संध्याकाळी 4 वाजलेत. घरी जायला लेट होईल म्हणून कोलाडला कॉर्नरला चायनीज सेंटर येते. आता आपण चायनीज खायला बसलो आहे. या तुम्ही पण चायनीज खायला. कोलाडचं ते कॉर्नर आहे म्हणजे कोलाडमध्ये तुम्ही एंट्री केलेत राईट साईडला चायनीज सेंटर आहे. चांगले टेस्ट आहे इथे. आलात तर नक्की थांबा इथे. काय मागवलं तुम्हाला दाखवते या चायनीज खायला. तर चिकन राईस मागवला आपण. संध्याकाळचे 4 वाजले त्याच्यामुळे आता घरी जायला पण 1 तास लागेल. सकाळपासून काही खाल्लं नाही. या तुम्ही पण चायनीज खायला. जस्ट चायनीज आणि आईस्क्रीम खाल्लं आहे आणि आता जातोय घरी. खूप ऊन आहे त्याच्यामुळे पाठी ऊन बघू शकता. पॅक केलं आहे. मास्क लावला आहे, रुमाल लावला आहे, गॉगल लावला आहे कारण चेहरा आधीच काळा आहे अजून काळा पडेल. तर चला आता जातोय घरी. व्हिडिओ स्किप करू नका. जातोय आता कोलाडमधून पौर मार्गे माझ्या गावी 35 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. कॉलेज थोडं लांब आहे. मानगावला नाही ॲडमिशन घेतलं. कोलाडला गोवे कॉलेजला घेतलं आहे. तर चला आता जातोय घरी. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर जस्ट आपण पोचलो आहे. भाले गावाजवळ पोचलो आता आणि उजव्या साईडला तुम्ही आता बघताय भालेगावची मला वाटते प्राथमिक शाळा आहे. इथे पौरचे पण पौर गावातून पण मुलं येतात बघू शकता. सुंदर अशी शाळा आहे आणि आता 2 मिनिटात आपल्याला भालेगाव लागेल. सुंदर असा नजारा आहे. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो जर बैलगाडा शर्यत आणि कोकणी व्हिडिओज त्यानंतर आपण जर बघायला गेलो रेसिपीज तुम्हाला जर कंटिन्यू बघायची असेल तर नक्की चॅनलला अजूनपर्यंत जसा प्रतिसाद केला तसाच प्रतिसाद करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय गाईज.